तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मंदिर आहे ते भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित आहे. म्हणजे इथं दोन्ही मूर्त्या आहेत. पूर्ण यादवकालीन मंदिर आहे आणि एकदम छान असं कोरीव नक्षीकाम आहे. आणि मी जास्त वेळ न घालवता, कारण ऊन भरपूर होतं, म्हणून मी डायरेक्ट मंदिरातच गेलो. आणि मंदिरात गेल्या गेल्या इथलं जे शिवलिंग पाहिलं, ते शिवलिंग म्हणजे खूप छान असं होतं. मंदिराची अजूनही अवस्था जी आहे ती खूप छान प्रकारे आहे, संगोपन केलेलं इथल्या गावकऱ्यांनी. मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो की आणि तुम्ही कधी येऊन पण बघू शकता. हे मंदिर खूप छान आहे, खूप प्रसन्न वाटतं. 2 नद्यांचा संगम आहे इथे. आणि ही भगवान विष्णूची सुद्धा मूर्ती आहे इथं. आणि हे बारीक असं नक्षीकाम तुम्ही बघू शकता, जसं काही अजिंठा वेरूळच्या लेण्या बघायला आपण आलो असं वाटतंय. आणि खूप छान आहे वातावरण. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून की अशा मंदिरांची माहिती अजून लोकांना कळेल आणि मीही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणत जाईल.